तुफान महाराष्ट्रात येते आता महाविकास आघाडी पाचव्यासारखी उडून जाणार. नाही, त्या तुफानामध्ये 70,000 कोटीचं सिंचन घोटाळा उडून जाणार का ते पण जरा एकदा तपासलं पाहिजे. बाकी त्या तुफानामध्ये ज्यांच्यावर आरोप केले आणि जे आता त्यांच्या मांडीवर अंगाखांद्यावर येऊन बसलेले आहेत त्यांना त्या तुफानात किती आश्रय मिळणार हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. महाविकास आघाडीचे मोठे नेते महायुतीत आता प्रवेश करणार लवकर असं बावनकुळेंकडून सांगण्यात येते. कितपत तथ्य आहे? बावनकुळ्यांचं काय बाबा, त्यांचं काहीही म्हणजे सगळंच जगावेगळं असतं. बाय द वे तो पत्ते खेळणाऱ्याचा फोटो कुणाचा ते कळलं का? म्हणजे मला नाही माहिती झालं काय अजून. काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये कोण छोटं कोण मोठं असा वाद सुरू आहे. आत्ता काही वेळापूर्वी मुंबईत त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली महाराष्ट्रात. तर मध्यभागी सुनील तटकरे बसत असताना बावनकुळेंनी त्यांना उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसलं आणि स्वतः ते मध्यभागी बसले. म्हणजे तेच लिडिंग किंवा ड्रायव्हिंग पोझिशनला असं त्यांनी सूचित केलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की अजितदादा गटाच्या बद्दल काहीही प्रश्न असतील तर त्यांचे प्रवक्ते त्यावरती अधिक जास्त अधिकृतपणे प्रतिक्रिया देऊ शकतात. मी उगाच बेगानी शादी में अब्दुल्ला होण्याचं काही कारण नाही. माझ्या पक्षाच्या संबंधाने जर प्रश्न असेल तर निश्चितपणे मी त्याची उत्तरं द्यावीत. पण भाजपा आणि अजितदादांचा गट या दोघांचं जर त्यांचं मिया बीवी राजी तो क्या करेगा सुषमा काजी, तर मी कशाला त्याच्यामध्ये पडू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.